हेलो, अभी आपको मेरी आवाज सुनाई दे रही है सबको? Yes, ma'am. Good evening. Good evening. How are you all? Good I am evening, fine, ma'am. ma'am. How are you? Also fine. Good evening, ma'am. Good evening. तो हम लोग ने लास्ट के लेक्चर में क्या किया था बोलो? आप लोग ने सब लोग ने प्रॉमिस किया था कि आप लोग पढ़ के आओगे। आप लोग ने पढ़ाई की? जी हाँ, मैम. चलो फिर हम लोग एक बार रिवीजन करते हैं। हम लोग ने लास्ट लेक्चर में क्या पढ़ा था? तो हम लोग ने चालू किया है आपके टेक्स्ट बुक में से सेकंड चैप्टर लिविंग ऑर्गेनिज्म एंड लाइफ प्रोसेसेस। तो इस चैप्टर में क्या होगा कि आपको रेस्पिरेशन के बारे में आपको डिटेल में जाना जाएगा। एक फिजिकल लेवल पे नहीं, रेस्पिरेशन सेल्यूलर लेवल पे रेस्पिरेशन कैसा होता है वो आपको पता चलेगा। तो इसके लिए हमने क्या क्या देखा था देखो। हेलो। हाँ, मैम. हाँ, तो आप लोग कोई जवाब नहीं दे रहे हो तो मुझे मालूम नहीं पड़ेगा आप लोग सुन रहे हो या नहीं सुन रहे हो। सबको क्या बोला मैम आपने? तुम्हाला सगळ्यांना मला उत्तर द्यावं लागेल, मला नाही कळणार मग की तुम्हाला कळतंय की नाही। तुम्हाला ओके, हे मैम. बायोलॉजी असं नाही, इंटरॅक्टिव्ह करायलाच पाहिजे। तुम्हाला जसं ते जवाब येतो मनात ते मला सांगा। तर आपल्याला आपण हे रेस्पिरेशन ॲट 2 लेव्हल्स बघितलेलं होतं। हे होतं फिजिकल लेवल। आपण ते डायग्राम मध्ये बघतो की हवा श्वास नला नाकातून आत जाते आणि ते फेफडेतून कार्बन डायऑक्साईड परत बाहेर सोडते। हे आपण बघितलेलं होते। पण आपण पण आता इकडं सेल्युलर लेवल मध्ये रेस्पिरेशन बघणार आहे। तुम्ही सगळ्यांनी सेल्स हे शिकले, तुम्ही सगळ्यांनी सेल्स रिव्हिजन करून आले। सेल्स काय काय पार्टिकल्स असतात, ऑर्गॅनिल्स असतात, हे रिव्हिजन केला तुम्ही लोकांनी? मैम पैसे का? सेल्स मध्ये सायटोप्लाझम कुठे असतो, न्यूक्लियस कुठे असतो, मायटोकॉन्ड्रिया कुठे असतो, हे सगळ्यांना माहित आहे। सगळ्यांना सांगितलं होतं लास्ट क्लास मध्ये रिवाइज करून या म्हणून। केलं तुम्ही लोकांनी? चला मग मला हो, मैम. सांगा। केलंय. चला मग सांगा, तुम्हाला दिसतोय ना सेल स्क्रीनवर? सगळ्यांना Yes, सेल ma'am. दिसतोय? Yes, हो, ma'am. मैम. दिसतोय. तर हे पहिला इमेज सेल आहे। न्यूक्लियस बघा कुठे आहे न्यूक्लियस? मध्ये. सगळ्यांना दिसलं न्यूक्लियस? Yes, ma'am. हो, मैम. दिसलं. हो, तर न्यूक्लियस मध्ये ते गुंडाळून गुंडाळून असं दिसतोय, त्यात असतो क्रोमॅटिन। म्हणजे त्यात असतो आपला डीएनए, आरएनए हे पदार्थ त्याच्यामध्ये असतो। आता तुम्हाला मायटोकॉन्ड्रिया दिसली का? गुलाबी कलरची हो, मैम. मायटोकॉन्ड्रिया। दिसते. Yes, ma'am. मैम तिचं तर कार्य सांगू का? नाही, आता नाही, मी सांगणार तेव्हा सांगा बाळा। तर ओके, मैम. आपल्याला एक सेल असतो, त्याच्यामध्ये सेल मेम्ब्रेन असतो। ते बाहेरचा दिवार आहे ना, तो सेल मेम्ब्रेन आहे। आणि सेलच्या आतमध्ये खूप सारे छोटे छोटे सेल ऑर्गेनेल्स असतात। ऑर्गेनेल्सचा त्याला त्यांचे डिफरंट डिफरंट कार्य असतात। काय करायचं, जसं मायटोकॉन्ड्रिया तो आपल्याला एनर्जी बनवून देतो सेल्स मध्ये। न्यूक्लियस सेलला जीवत राखतो, त्याच्यामध्ये डीएनए असतो। तर आपल्याला आता इकडं सगळ्या ऑर्गॅनिल्स आपल्याला नाव माहिती हवं, पण सगळ्या ऑर्गॅनिल्सचं आपल्या इकडं काम नाहीये। आपल्या इकडं फक्त सायटोप्लाझम मायटोकॉन्ड्रिया ला काम आहे आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलम। सगळ्यांना एंडोप्लाझमिक रेटिक्युलम दिसतोय का न्यूक्लियसचा बाहेर असं छोटं 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 Yes, ma'am. डॉट डॉट? तर माझा दुसऱ्या बाजूनी मायटोकॉन्ड्रियाचा, फक्त मायटोकॉन्ड्रियाचा इमेज आहे। म्हणजे हे सेल आहे, सेल्स आतमध्ये एक मायटोकॉन्ड्रिया म्हणून एक सेल ऑर्गेनल असतो। तो मायटोकॉन्ड्रिया कसा दिसतो?
आणि त्याच्यामध्ये किती किती पार्ट असतो त्याला तो आपल्याला बाजूला दिसलाय, बाजूला त्याचा पिक्चर आहे बघा. क्रिस्टे, मॅट्रिक्स, इनर मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन, हे आहे मायटोकॉन्ड्रिया. सगळ्यांना दिसलं? असं हो फोल्ड मॅम. करून करून असं फोल्ड करून करून Yes. ठेवलेला मायटोकॉन्ड्रियाचा इमेज सगळ्यांना लक्षात राहील? हो मॅम राहील. राहील. हो परीक्षेमध्ये मॅम. तुम्ही मायटोकॉन्ड्रियाचा इमेज काढलं तर बरं असेल. परीक्षेमध्ये मायटोकॉन्ड्रियाचा इमेज खूप सोपा असतो. तुम्ही ते पाठ करून घ्या. कसं परीक्षेमध्ये काढले तर चांगला हे पडेल एक्झामिनरवर. आता सेल्युलर रेस्पिरेशन 2 प्रकारचे असतात. आपण एरोबिक रेस्पिरेशन हा पाहिला आहे. आता समजा एरोबिक रेस्पिरेशन कुठला एअरच्या प्रेझेंट मुले असतो, प्रेझेंट असताना होतोय एरोबिक रेस्पिरेशन. काय प्रेझेंट हवं? शाबाश राजनंदिनी, ऑक्सिजन हवा एरोबिक रेस्पिरेशन साठी. आणि ग्लुकोज काय होतो एरोबिक रेस्पिरेशन मध्ये? ग्लुकोजचा काय होतो? ऑक्सिडेशन. शाबाश रागिनी, शाबाश कैलाश. ऑक्सिडेशन होतो आणि तो फुल्ली ऑक्सिडाइज होतोय, म्हणजे पार्ट थोडा थोडा ऑक्सिडाइज नाही होत, पूर्णपणे ऑक्सिडाइज होतोय. आणि त्याच्या 3 स्टेप काय आहे सांगा? एरोबिक रेस्पिरेशनचं तीन स्टेप आपण वाचलं. मॅम ग्लायकोसिस, क्रेब चक्र आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी. शाबाश. तर आपण ग्लायकोलायसिस मध्ये काय पाहिलं होतं बघा. पहिला काय आहे ग्लायकोलायसिस मध्ये? एक ग्लुकोज किती पायरुविक ऍसिड बनवतो, किती एटीपी बनवतो, किती NADPH2 बनवतो? जरा पहा. मॅम 2 ATP आणि 2 ADP. एडीपी नाही, NADPH2 आणि 2 पायरुविक ऍसिड. हे तुम्हाला हे जे लिहिलं आहे मी इकडं, एक ग्लुकोज 2 पायरुविक ऍसिड बनवतो, मग 2 ATP बनवतो, मग 2 NADPH2 बनवतो वॉटर सोबत. हे मला पाठ पाहिजे तुमच्याशी. एक्झाम मध्ये असंच लिहिलं पाहिजे. आणि तुम्हाला हे डायग्राम दिसतंय मॅम एक बाजूला. ग्लुकोज 2. हो सांग विजय, सांग. मॅम माझं नाव पूजा आहे. पूजा, हा सांग. मॅम एक ग्लुकोज 2 पेरेलिक आम्ल प्लस 2 ATP प्लस 2 NADH2 प्लस पाणी तयार करतो. करेक्ट. आणि तुम्ही एक्झाम मध्ये हे डायग्राम आहे ना, तुम्ही याचं हे काढून घ्या स्क्रीनशॉट, हे स्लाइडचं. तुम्हाला खूप रिवाइज करताना खूप मदत मिळेल, पटकन रिवाइज होऊन जाईल. काढलं सगळ्यांनी स्क्रीनशॉट? हो मॅम. येस मॅम. चला, मग पायरुविक ऍसिड आहे, हे ऍसिटल कोएन्झाइम मध्ये कन्वर्ट होतो आणि मग परत NADH2 आणि कार्बन डायऑक्साइड रिलीज करतो. ह्या पाथवेला आपण काय म्हणतो? अजून काय म्हणतो ह्या पाथवेला, ग्लायकोलायसिसला? आणखीन एक नाव आहे याचं, काय वाचलं होतं आपण? मॅम मी सांगू पूजा? हो सांग. मॅम एमडेम मेर हा पार्नस पाथवे म्हणजेच EMP पाथवे. करेक्ट. तर हे EMP, त्याला आपण EMP पाथवे पण म्हणतो. आता मला इकडे एक अनाउन्समेंट करायचंय तुम्हाला. बघा, 1-2 लोकही उत्तर देता आहे. बाकी सर्वांना काही कळत आहे की नाही कळत आहे मला काही ठाऊक नाही. पण तुम्ही आता रिवाइज डेली नाही केलं तर तुम्हाला पुढचे काही समज येणार नाही. मी हे पहिलाच सांगून ठेवते. डेली रिवायझन पाहिजे. एकदा फक्त रीड करायचंय तुम्हाला 5 ते 10 मिनिटच लागेल. तर डेली रिव्हिजन नसणार तर माझ्याकडे इतका टाइम नसणार की मी पूर्ण टॉपिक परत तुम्हाला रिव्हिजन करून दाखवू. तर आपला ग्लायकोलायसिस झालं. ग्लायकोलायसिस कुठे होतंय? ग्लायकोलायसिस
कुठच्या पार्ट मध्ये होतोय सेल्सचा? पेशी द्रव्यात घडणाऱ्या प्रक्रियेमध्ये. करेक्ट, सायटोप्लाझम. करेक्ट, सायटोप्लाझम. सायटोप्लाझम कुठे आहे बघा सेलला? सायटोप्लाझम दिसते सगळ्यांना, मोठे अक्षराने लिहिलंय सायटोप्लाझम. येस मॅम. हो मॅम. समजलं? ते सेल्सचा जेली सारखं पदार्थ असतो. म्हणजे तुम्ही एक फुग्गा बांधला आणि त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि त्याच्यामध्ये काही काही म्हणजे प्लास्टिकचे तुकडे घातले, तर असंच असतो सेल्स मध्ये पण. एका गोल गुब्बारामध्ये जेली सारखं पदार्थ असतो, त्याला आपण सायटोप्लाझम म्हणतो. आणि त्याच्यामध्ये हे मायटोकॉन्ड्रिया आणि बाकी सेल ऑर्गेनिल्स, न्यूक्लियस, हे सगळे बाकी त्याच्यामध्ये तेरत असतात. मग आपण ग्लायकोलायसिस केलं. ग्लायकोलायसिस मध्ये आपल्याला काय भेटलं? काय बनलं होतं ग्लायकोलायसिस मध्ये? सांगा. पायुरिक आम्ल, ATP, NADH2 चे प्रत्येकी 2 रेणू तयार होतात. करेक्ट. आणि पायरुविक ऍसिड मग मग पुढे जाऊन काय बनलं होतं? काय बनलं होतं पायरुविक ऍसिडचं? एन्झाईम. शाबाश, ऍसिटाइल कोएन्झाइम ए. ऍसिटाइल कोएन्झाइम ए हे आहे ना, जे पायरुविक ऍसिड मध्ये बनलं होतं. कुठे बनलं होतं? सायटोप्लाझम मध्ये सेल्सचा. आता तो मायटोकॉन्ड्रिया मध्ये एंटर करणार आहे हे ऍसिटाइल कोएन्झाइम ए. आता बघा मायटोकॉन्ड्रिया कुठे? बघितलं सगळ्यांनी सेल्स मध्ये मायटोकॉन्ड्रिया? गुलाबी रंगाचे मायटोकॉन्ड्रिया बघितलं का? लाईन लाईन आहे त्याच्यामध्ये. तर म्हणजे बाहेर सायटोप्लाझम मध्ये ऍसिटाइल कोएन्झाइम ए बनलं होतं, त्याच्या सायटोप्लाझम मध्ये ग्लायकोलायसिस झालं होतं आणि त्याच्यातून एक त्याचा प्रोडक्ट आहे जे ऍसिटाइल कोएन्झाइम हे आहे, तो आता मायटोकॉन्ड्रिया मध्ये शिरणार. तर मायटोकॉन्ड्रिया मध्ये काय होतोय? क्रेब्स सायकल. क्रेब्स सायकलला आपण आणखीन काय बोलतो? ट्रायकार्बोक्सिलिक आम्ल चक्र. करेक्ट, TCA सायकल, ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. हे सायकल मध्ये काय होतोय? ऑक्सिडायझेस होतोय. ऍसिटाइल कोएन्झाइम ए मधला ऍसिटाइलचा पार्ट आहे ना, जे त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन होतो. आणि हे कोण करतो? कार्बन डायऑक्साइड, वॉटर, NaDH2 आणि FADH2 हे मिळून त्याचा ऍसिटाइल कोएन्झाइम ए मध्ये त्याचे ऑक्सिडेशन करतात ऍसिटाइलचं. तुम्हाला हे इकडे क्रेब्स सायकल दिसते बाजूला मध्ये. हो मॅम. तर हे मायटोकॉन्ड्रियाचा मॅट्रिक्स मध्ये होतं आणि ऍसिटाइल कोएन्झाइम हे सिट्रेट मध्ये कन्वर्ट होतो. तो सिट्रेट आयसोसिट्रेट मध्ये कन्वर्ट होतो. तो अल्फा कीटोग्लुटरेट मध्ये कन्वर्ट होतो. सक्सिसिन कोएन्झाइम हे बनवतो. मग तो सक्सिनिस बनतो. मग ते फ्युमरेट बनतो. मग ते मॅलेट बनतो, ऑक्झिलेट बनतो. आणि असंच ऍसिटाइल कोएन्झाइम ए चा चक्र चालूच राहतो. याला आपण सायकल का म्हणलंय? म्हणजे तो चालूच राहतो. म्हणजे एक ऍसिटाइल कोएन्झाइम ए ऑक्झॅलो ऍसिटेट बनतो आणि परत ऍसिटाइल कोएन्झाइम ए इकडे शिरतो ह्या सायकल मध्ये. तर म्हणून याला आपण एक सायक्लिक प्रोसेस म्हणलंय. समजलं? हो मॅम. हो. क्रेब्स म्हणतोय आपण. ग्लायकोलायसिस सायकल म्हणतो का आपण? नाही, आपण क्रेब्स सायकल म्हणतो. म्हणजे त्या ऍसिटाइल कोएन्झाइम ए दुसरे पदार्थ मध्ये कन्वर्ट होतो आणि परत ऍसिटाइल कोएन्झाइम ए मध्ये कन्वर्ट होतो. तर याचा शोध कोणी केलं होतं? सर हान्स क्रेब्स यांनी. करेक्ट. तर याच्यामध्ये काय काय उत्पादन झालंय हे क्रेब्स सायकल मध्ये? बघा, कार्बन डायऑक्साइड, वॉटर, NaDH2 आणि FADH2. करेक्ट? हो. येस मॅम. आता मग आपण कुठे आलो? आपल्याला पाठी काय ग्लायकोलायसिस मध्ये काय भेटलं होतं आपल्याला? फायनल प्रोडक्ट
ग्लायकोलायसिस मध्ये पायरुव्हेट कुठल्या पदार्थ मध्ये कन्वर्ट झालं होतं? ऍसिटिल एक ऍसिटिल कोएन्झाइम आहे. करेक्ट. आता तो ऍसिटिल कोएन्झाइम आहे इकडे काय बनवतो मायटोकॉन्ड्रियामध्ये? CO2 H2O NADH2 FADH2 चे आणि करेक्ट. ATP चे रेणू. करेक्ट. आता ते NADH2 आणि FADH2 जे बनलं होतं ते आता इलेक्ट्रॉन रिलीज करतो इकडे, म्हणून त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. तो एकामेकातून इलेक्ट्रॉन रिलीज करतो. Each NADH2 molecule is 3 ATP, each FADH2 molecule is 2 ATP. आता हे रिॲक्शन मायटोकॉन्ड्रियाचा आतमध्ये होतोय. बाजूला पिक्चर बघा तुम्ही. हे मायटोकॉन्ड्रियाचा आतचं मेम्ब्रेन आहे, इनर मेम्ब्रेन. ओके. आणि ते इनर मेम्ब्रेन मध्ये छोटे छोटे गॅप असतो जिकडे NADH2 FADH2 ला कन्वर्ट होतोय, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट होतो, एक इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट होतो, FADH2 बनतो. समजलंय? बघा हे. हो मॅम समजलंय. आणि जेव्हा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट होतो ना तेव्हा पाणी आणि खूप सारी एटीपी बनतो. म्हणजे एक NADPH2 मॉलिक्यूल 3 ATP बनवू शकतो आणि एक FADH2 मॉलिक्यूल 2 ATP बनवू शकतो. तर म्हणजे याच्यामध्ये खूप सारी ATP इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट होतोय, म्हणून त्याला आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणतो, म्हणजे साखळी. म्हणजे एकातून दुसऱ्या, दुसऱ्यातून तिसऱ्या, तिसऱ्यातून चौथा असा जम्प होतोय इलेक्ट्रॉन, म्हणून त्याला आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणतो. आणि त्याच्यामध्ये खूप सारी ATP जनरेट होते. हे होतोय मायटोकॉन्ड्रियाचा आतमध्ये, म्हणजे इनर मेम्ब्रेन. समजलं सगळ्यांना? हो सर मॅम समजलंय. इकडे आपल्याला ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये 3 गोष्ट लक्षात ठेवायचंय. हे प्रकार कुठे होतोय, हे प्रोसेस कुठे होतोय आणि त्या प्रोसेस मध्ये कुठला पदार्थ कुठला प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होतोय. जसं ग्लायकोलायसिस मध्ये ग्लुकोज कन्वर्ट होतो पायरुवेट ऍसिड आणि पायरुविक ऍसिड कन्वर्ट होतो ऍसिटाइल कोएन्झाइम. हे प्रकार चाललेला आहे आपल्या सेलच्या सायटोप्लाझम मध्ये. आता ते ऍसिटाइल कोएन्झाइम क्रेब्स सायकल मध्ये येतो जेव्हा ते मायटोकॉन्ड्रियाचा बाहेरचा पार्ट मध्ये जातो आणि ऍसिटाइल कोएन्झाइम तो मायटोकॉन्ड्रियाचा बाहेरचा पार्ट मध्ये काय बनवतो? कार्बन डायऑक्साइड, वॉटर, NADH2 FADH2. आता NADH2 आणि FADH2 मायटोकॉन्ड्रिया मध्ये शिरतो, आतमध्ये शिरतो तो, आणि ते इतके इकडे चालू होतो इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. हे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये बनतो पाणी आणि खूप सारं ATP. सगळ्यांना कळलं? हो मॅम कळालं. कळालं. आता अजून क्लिअर झालं सगळ्यांना? हो मॅम. येस मॅम. आता ह्याचा बद्दल आपण एक व्हिडिओ पाहू. तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या. इकडे त्यांनी काय सांगितलंय की आपल्या सेल्सला बॅटरी डाऊन होतो जेव्हा आपण ते मायटोकॉन्ड्रियामध्ये एनर्जी जनरेट नाही होतो, म्हणून आपल्याला मायटोकॉन्ड्रियाला आपण म्हणतो पॉवर हाऊस ऑफ द सेल. म्हणजे तिकडेच पूर्ण शक्ती तयार होते मायटोकॉन्ड्रियामध्ये. आता हे ग्लायकोलायसिस चालू आहे बाहेर, मायटोकॉन्ड्रियाचा बाहेर. तिकडे ऍसिटाइल कोएन्झाइम हे बनतो इकडं ग्लायकोलायसिस. जिथं मी पॉइंट केला आहे ना तिकडं बघा, इकडं ग्लायकोलायसिस आहे, इकडं ऍसिटाइल कोएन्झाइम हे बनतो आणि मायटोकॉन्ड्रियाचा बाहेर मध्ये शिरतो, बाहेरचा पार्ट मध्ये. तिकडे आपण बनतोय क्रेब्स सायकल बाहेरचा पार्ट मध्ये.
आणि तिकडे बनतो NADH आणि FADH2. हे जातोय इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये आणि इकडे बनतो ATP आणि वॉटर. समजलं सगळ्यांना? Yes, ma'am. ग्लुकोज ऑक्सिजन बनवतो, कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि ATP. ATP हा आहे आपला शक्ती देणारा मॉलिक्यूल, पदार्थ. म्हणजे आपली बॅटरी फुल असते ATP मुळे. असं असतो मॉलिक्युल्स मेम्ब्रेनच्या आतमध्ये जे जातोय मॉलिक्युल्स NADH, FADH2 असं जातो. तिकडे ग्लुकोज ऑक्सिजन सोबत कार्बन डायऑक्साईड बनवतो, वॉटर बनवतो आणि ATP बनवतो. हे आहे आपला मायटोकॉन्ड्रिया. इकडे मायटोकॉन्ड्रियाचा बाहेर सायटोप्लाझम मध्ये होतोय ग्लायकोलायसिस. तिकडे बनतो पायरुवेट. इकडे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर लिहिले हे बघा. हे झालं ऍसिटाइल कोएन्झाइम A. हे जे ग्रे कलरचा गेला आहे ना तिकडं क्रेब्स सायकल, तिकडं बनतो पायरुवेटचा ऍसिटाइल कोएन्झाइम A. दुसरा आहे क्रेब्स सायकल. ऑक्सिजन इकडे पाहिजे आपला सायट्रेट सायकल, सिट्रिक सायकल पण म्हणतात. याच्यामध्ये बनतो FADH2 आणि FADH2. हे NADH2 आणि FADH2 ऑक्सिजन चा प्रेझेंट मध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट करतोय. हे जातो इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये. आणि तिकडे बनतो खूप सारा ATP आणि आपल्याला सेल्सला जिवंत राहिलेला आपल्याला मदत करतो. सगळ्यांना समजलं हे आता? हो मॅम, समजलंय. काही डाऊट याच्यामध्ये? काही डाऊट आहे? नो मॅम. आता सगळ्यांना क्लिअर झालं ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन? हो मॅम. येस मॅम. हो मॅम. येस मॅम. आता सेकंड आहे आपला ATP. आता आपण ATP बोलतो. आता ATP चा फुल फॉर्म काय आहे? एडिनिसिन ट्रायफॉस्फेट. काय आहे? एडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. तर एक्झाम मध्ये तुम्ही लिहिताना NADPH2 असं लिहिलं चालेल, पण कुठेतरी आन्सर मध्ये, आन्सरचा खाली, आन्सरचा टॉप मध्ये तुम्हाला लिहायला पाहिजे NADPH2 चा फुल फॉर्म काय, FADH2 चा फुल फॉर्म काय आणि ATP चा फुल फॉर्म काय आहे, हे तुम्हाला पाठ व्हायला पाहिजे. मेड ऑफ ATP कुठल्या पदार्थातून बनतोय? आता ATP काय आहे? आपल्याला शक्ती देणारा पदार्थ. आता हे कुठल्या पदार्थानं बनलेला आहे ATP? ATP is made up of adenine plus ribose sugar plus 3-phosphate. तुम्हाला कुठला तरी लक्षात येतोय का? एडिनाइन, रायबोस शुगर, ट्रायफॉस्फेट कुठे पडलं होतं? आपण हे वाचलेलं होतं कुठेतरी. मॅम, आपण DNA RNA मध्ये पाहिलं होतं. शाबास सना.
आपण DNA RNA मध्ये पाहिलेलं होतं. ॲडिनाइन काय होतं तिकडे? नायट्रोजन बेसेस. Yes, ma'am. तर तुम्हाला लिंक कळतोय आता कुठून कुठून लिंक येतो, हो. कुठून काय पदार्थ येतो आहे. तर एनर्जी इज स्टोर्ड इन द बॉन्ड्स बिटवीन द फॉस्फेट. आता याच्यामध्ये 3 फॉस्फेट असतात ह्या ATP मध्ये. आपण म्हणतात ना ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. काय म्हणतात? ट्राय म्हणजे 3 फॉस्फेट असतात त्याच्यामध्ये, आणि हे 3 फॉस्फेट नेगेटिव्हली चार्ज असतात, म्हणजे ते स्टेबल नसतात. आपण त्याच्यामधलं एक फॉस्फेट काढलं तर तो स्टेबल बनतो आणि एनर्जी रिलीज होतो. तसं आपल्याला आपल्या शरीराला एनर्जी भेटतो जेव्हा ते एक फॉस्फेट तुटतो आणि ATPच्या ADP बनतो आणि एनर्जी रिलीज होतो. तुमच्या बाजूच्या पिक्चर मध्ये बघा, हे आहे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. 3 फॉस्फेट दिसते तुम्हाला लाल कलरचं. त्यातून एक फॉस्फेट तुटतो आणि ADP बनतो. ADP म्हणजे ॲडिनोसिन डायफॉस्फेट. डायफॉस्फेट म्हणजे 2 फॉस्फेटच असतात, आणि जेव्हा ते तुटतो एक फॉस्फेट तेव्हा एनर्जी रिलीज होते. तसंच आपल्या बॉडीला एनर्जी भेटतो कुठलाही काम करायला. वॉकिंग, सायकलिंग, जस्ट तुम्ही श्वास तरी घेता आहे ना, त्याच्यामध्ये एनर्जी रिक्वायरमेंट असतो. तुमच्या हार्ट बीट होतोय, तुमच्या लंग्स काम करतोय, किडनी काम करतो, स्टमक काम करतोय. तुम्ही फक्त एका जागेवर बसल्या तरी हे सगळे ऑर्गन्स काम करतात, आणि हे ऑर्गन्सला काम करायला शक्ती पाहिजे, आणि शक्ती असं भेटते बॉडीला. सगळ्यांना कळलं? हो मॅम, कळालं. म्हणून आपण ATP ला म्हणतो की हे आहे आपल्याला एनर्जी करन्सी. एनर्जी करन्सी म्हणजे आपल्याला एनर्जी देणारा पदार्थ. सगळ्यांना कळलं? एकदा वाचून घ्या तुम्ही. एकदा हा स्लाइड वाचून घ्या आणि ते डायग्राम बघा. तुम्हाला पाहिजे तर हे स्क्रीनशॉट करून घ्या स्लाइडला. मॅम, घेतलं स्क्रीनशॉट. सगळ्यांनी वाचलं? हो मॅम, वाचलंय. हो मॅम, वाचलो. ओके. तर आपण स्टार्टिंग मध्ये पाहिलं होतं की 2 प्रकारचे रेस्पिरेशन होतात, एरोबिक रेस्पिरेशन आणि एनारोबिक रेस्पिरेशन. हा एरोबिक रेस्पिरेशन इथे संपत आला आहे. बघा, एरोबिक रेस्पिरेशन, कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन कॅन ऑल फीड इनटू this one pathway. Fats are broken down into fatty acid, proteins to amino acid. Both fatty acid and amino acids are converted to acetyl coenzyme. Final products of pathway is carbon dioxide, water and energy. आता तुम्हाला हे माहिती आहे, कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन हे आपण जेवणात घेतो. कार्बोहायड्रेट्स म्हणजे राईस, आपली चपाती. फॅट्स कुठून येतो? ऑइल मधून. आणि प्रोटीन, दाल, आपण लेंटिल खातो, डाळ खातो, काही सब्जीमध्ये पण असतो, छोटे छोटे विटॅमिन्स असतो. तर हे सगळं खायला आपल्याला गरजेचं आहे. म्हणून ते हे खाणार तरी आपला बॉडी त्याला तोडून एनर्जी बनवू शकतो. म्हणजे फॅट्स ला ते ब्रेक करतो फॅटी ऍसिडला, आणि प्रोटीनला ब्रेक करतो अमायनो ऍसिडला. हे दोघी आपल्याला जरूरत असतो ऍसिटिल कोएन्झाइम हे बनवायला. तर मला सांगा, ऍसिटिल कोएन्झाइम हे कुठे बनतो? कुठे बनतो सांगा? आताच वाचले होते आपण. ऍसिटिल कोएन्झाइम ए. काय मॅम? ऍसिटिल कोएन्झाइम हे आपण कुठे बनलं होतं? म्हणजे आपण ते कार्बोहायड्रेट, फॅट्स आणि प्रोटीन खातात, त्याच्यातून आपल्याला फॅटी ऍसिड आणि अमायनो ऍसिड भेटतो आपल्या बॉडीला, आणि हे फॅटी ऍसिड आणि अमायनो ऍसिड कन्वर्ट होतो ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये. तर मला सांगा, ऍसिटिल कोएन्झाइम ए कुठे ऐकलं होतो आपण?
सांगा कुठे ऍसिटिल कोएन्झाइम ए ऐकलं होतं? कुठला मॅडम प्रोसेसनी? DNA मध्ये. नाही. ग्लायकोलायसिस मध्ये, क्रेब्स सायकल मध्ये, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट मध्ये, या तिघी मधला कुठला पार्ट मध्ये ऍसिटाइल कोएन्झाइम हे बनलं होतं? ग्लुकोज विघटन. ग्लायकोलायसिस मध्ये, करेक्ट. तर आपल्याला फायनली काय भेटतो? हे सगळा प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला काय भेटतो? ग्लायकोलायसिस झालं, क्रेब्स सायकल झालं, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट झालं, आपल्याला अंतमध्ये काय भेटतो? कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि एनर्जी भेटतो. हे सगळं कंप्लीट झालं, ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट, आपल्याला भेटतो कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि एनर्जी. समजलं? हो मॅम. हो सांगतात तुम्ही, मला कोणीही उत्तरे नाही देतात ते, कोणही नाही देते तुम्ही उत्तर. का? तुम्हाला समजलंय का ना? मला सांगा, पक्का सांगा. हो मॅम, समजलंय. ओके, मग मी पुढे जाते. आता इकडं आपला एरोबिक रेस्पिरेशन संपलं. आता आपण बघणार एनरोबिक रेस्पिरेशन. तर एनरोबिक रेस्पिरेशन कुठला पदार्थ नाही आहे तेव्हा होतो. एनएरोबिक म्हणजे काय असणार? मॅम एनएरोबिकचं लॉंग फॉर्म सांगायचंय का? एनएरोबिक केव्हा होतो? म्हणजे एरोबिक ऑक्सिजन असल्या तेव्हा होतो एरोबिक रेस्पिरेशन. एनएरोबिक रेस्पिरेशन केव्हा होतो? ऑक्सिजन नसतो तेव्हा. करेक्ट, साबाश. जेव्हा ऑक्सिजन नसतो तेव्हा किंवा ऑक्सिजन कमी असतो तेव्हा होतो एनएरोबिक रेस्पिरेशन. आणि हे सगळ्यातच होतो, आपलाच होतो, ईस्ट मध्ये पण होतो आणि दुसऱ्या मायक्रोब्स मध्ये पण होतो, ज्याला ऑक्सिजन गरजेचा नाही आहे ग्रोथ साठी. तर त्याच्यामध्ये फक्त 2 स्टेप होतात, ग्लायकोलायसिस होतात आणि फर्मेंटेशन होतात. जेव्हा ईस्ट आहे ना, ईस्ट तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ईस्ट काय आहे? ईस्ट हो मॅम. आपण खमन करण्यासाठी ब्रेड मध्ये टाकतात, ते लोक पाव मध्ये टाकतात खमन करण्यासाठी. हो मॅम. तर हा ईस्ट आहे ना, तो काय करतात ते लोक? आटामध्ये ईस्ट मिळवतात आणि ते खुल्लं सोडतात की ढाकून राखतात? मॅम झाकून ठेवतात. ढाकून ठेवतात. का म्हणजे त्याला ऑक्सिजन नको, ईस्टला ऑक्सिजन हो गेलं मॅम. तर ते ग्रो होऊ नाही शकत, त्याला ऑक्सिजन नका पाहिजे. तर जेव्हा ते ईस्ट पायरुविक ऍसिड ग्लायकोलायसिस करतो, पायरुविक ऍसिड मध्ये बनवतो, तेव्हा तो पायरुविक ऍसिड अल्कोहोल मध्ये कन्वर्ट होतो. पायरुविक ऍसिडला कार्बन डायऑक्साईड आणि अल्कोहोल बनवतो ईस्ट मध्ये. आणि जेव्हा आपल्यामध्ये जे तुम्ही केव्हा पाहिलंय, तुम्ही कुठं पहाड मध्ये चढत होतोय, खूप काम केलंय तुम्ही आणि तुमचं पाय सगळं दमलेला असं वाटतो, ते जेव्हा हो जेव्हा मॅम. तर जेव्हा त्याच्यामध्ये त्याच्या पायच्या मसल्स मध्ये अनेरोबिक रेस्पिरेशन होत राहतं, म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजन जात नाही, पोहोचत नाही, म्हणून त्याच्यामध्ये त्याच्या मसल्स मध्ये लॅक्टिक ऍसिड तयार होतो. म्हणजे आपल्याला जेव्हा एनारोबिक रेस्पिरेशन करतात आपण, तर जेव्हा आपल्यामध्ये एनारोबिक रेस्पिरेशन होतो तेव्हा ते ग्लायकोलायसिसचा पायरुविक ऍसिड नाही बनतो, म्हणजे ते लॅक्टिक ऍसिड बनतो. आणि लॅक्टिक ऍसिड हे मॅम आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा स्नायूमध्ये पण होतं ना? हो, तुम्ही तुमच्या बॉडीला खूप ऑक्सिजन नाही भेटत असेल तर होतोय, असं झुंझुनीत होतोय, असं झणझणीत असं असं व्हायला लागतो आपल्या बॉडीला, आपल्या पायात, आपल्या मसल मध्ये, हात बोलो मसल्स बोलो, त्याच्यामध्ये ना असं झुंझुनीच असं वाटतो. का वाटतो? म्हणजे त्याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड तयार झाली म्हणून. आणि हे लॅक्टिक ऍसिड
असं रोज रोज तयार होत राहणार, तर ते आपल्या बॉडीला टॉक्सिक आहे, आपल्या बॉडीला ते बाहेर फेकावंच लागतं. आणि इकडे जेव्हा ग्लायकोलायसिस होतोय तेव्हा पूर्ण ग्लुकोजला कन्वर्ट नाही केला जातात, त्यांना हे इतकं उपयुक्त नाही आहे एनोरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन सारखं त्याच्यामध्ये अर्धा ग्लुकोज कन्वर्ट होतो आणि म्हणून तो एटीपी पण कमी बनवतो हे एनोरोबिक रेस्पिरेशन मध्ये. तर तुम्ही बघित असेल जे माउंटेनियर्स असतात, जे पहाडला ट्रेकिंग करतात, खूप मोठा मोठा पहाड चढतात, त्यांच्यामध्ये बॉडीमध्ये काही काही टाइम मध्ये एनरोबिक रेस्पिरेशन होतं, म्हणून त्याच्या बॉडीला झुंझुनाट, असं मसल्स मध्ये झंझनाट असं फील होतो त्यांना. हे तुम्हाला स्लाइड दिसतंय ना? हो मॅम. एनरोबिक मॅम दिसते. रेस्पिरेशनची स्लाइड दिसते ना तुम्हाला? हो मॅम दिसते. हे स्लाइडचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे तुम्ही तुमच्या बाजूमध्ये जे पिक्चर आहे हे एकदा पहा. मी डिक्टेट करते कसं हे पिक्चर समजायचं. मॅम घेतलं स्क्रीनशॉट. आता पहा, हे पिक्चर पहा. ग्लुकोज आहे, सगळ्यांना ग्लुकोज दिसतोय? ग्लुकोज दिसतोय सगळ्यांना? हो मॅडम. हो मॅम दिसतोय. हा, पहिला बघा लेफ्ट मध्ये बघा, ग्लुकोज कन्वर्ट होतो पायरुव्हिक ऍसिड मध्ये आणि हे पायरुव्हिक ऍसिड फर्मेंटेशन करतो आणि अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साइड रेडी करतो. हे कुठल्या मायक्रोब मध्ये होतो? ईस्ट मध्ये होतोय. आता ईस्ट मध्ये जेव्हा कार्बन डायऑक्साइड रेडी होतो तेव्हा ते ब्रेड आणि पावला ते नरम बनवतो. कार्बन डायऑक्साइड मुळे कार्बन डायऑक्साइड ट्रॅप होतोय त्याचा आटामध्ये, म्हणून तो नरम बनतो. पाव, ब्रेड किंवा पाव खूप नरम बनतो. आता त्याला म्हणजे खूप फर्मेंटेशन करायला लावलं तर त्याच्यामध्ये अल्कोहोल तयार होतो. हे अल्कोहोल तून बियर आणि वाईन बनवायला जातात. तुम्ही बघते ग्रेप्सला आणि ह्याला सगळ्याला सडवायला लागतात आणि मग त्याच्यामध्ये वाईन तयार होते. हे आहे ईस्ट मधलेचा पाथ. दुसरा बघा, मध्ये आहे जे बघा, ग्लुकोज कन्वर्ट होतो, ग्लायकोलायसिस करतो आणि पायरुव्हिक ऍसिड बनवतो, फर्मेंटेशन होतोय आणि दुसरे प्रोडक्ट बनतो, व्हिनेगर बनतो, विटामिन्स बनतो. हे आहे मायक्रोब्स. कुठला मायक्रोब्स ना, जेव्हा त्याला ऑक्सिजन नाही दिलं जातं तेव्हा तो विटामिन्स असं आणि व्हिनेगर हे तयार करतो आणि हे विटामिन्स आणि व्हिनेगर पॅक करून कमर्शियलाइज पण केलं जातं, म्हणजे स्टोर मध्ये विकलं पण जात आहे. असंच बनवतात विटामिन्स आणि वायक्लो. तुम्ही खाता ना मल्टीविटॅमिन्स टॅबलेट, हे असंच बनवतात फर्मेंटेशन मुळे. आता ग्लुकोज पायरुव्हिक ऍसिड, तिसरा बघा पाथवे. हे ग्लुकोज ग्लायकोलायसिस करतो आणि पायरुव्हिक ऍसिड बनवतो, फर्मेंटेशन होतो आणि लॅक्टिक ऍसिड बनवतोय तो. पायरुव्हिक ऍसिड मधून लॅक्टिक ऍसिड बनवतो. हे कुठे होतो? आपल्या सेल्स मध्ये, आपल्या मसल्स मध्ये तिकडे तयार होतो. इरिथ्रोसाइट्स म्हणजे ब्लड सेल्स. समजलं सगळ्यांना? हो मॅम समजलंय. हे एनरोबिक Yes, ma'am. सगळ्यांना समजलं एनरोबिक? हो मॅम समजलंय. तर हे एक छोटासा व्हिडिओ आहे एरोबिक आणि एनरोबिक वरती, हे जरा पहा. एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय असतो? ऑक्सिजन असतो, तेव्हा होतो एरोबिक रेस्पिरेशन. हे मोस्ट इफिशियंट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण ग्लुकोज कन्वर्ट होतो आणि खूप सारा एटीपी बनवतो. हे कुठे होतो? आपल्या मायटोकॉन्ड्रियामध्ये. याच्या इक्वेशन काय आहे बघा, ग्लुकोज प्लस ऑक्सिजन
कन्वर्ट करतो कार्बन डायऑक्साईड वॉटर. हे लास्ट आहे हा. म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन तर नंतर काय बनतो हे सांगितलंय. कार्बन डायऑक्साईड वॉटर आणि खूप सारी एनर्जी. आता एनारोबिक रेस्पिरेशन बघा. एनारोबिक रेस्पिरेशन ऑक्सिजन नाही तेव्हा होतो. हे आपल्या बॉडी त्रासमध्ये असतो, जेव्हा ऑक्सिजन कमी असतो तेव्हाच बनवतो. आता ह्यूमन्स मध्ये कसं असतं बघा. एरोबिक रेस्पिरेशन ग्लुकोजचा लॅक्टिक ऍसिड तयार होतो. हे ग्लुकोज आहे ना, आपण आपल्या बॉडी हे सतत काही नाही का नाही बनवतो एनारोबिक रेस्पिरेशन मध्ये. काय म्हणजे त्याचे ग्लुकोज आहे ना ते पूर्णपणे ब्रेक नाही होतो. आणि जे लॅक्टिक ऍसिड आहे जे तयार होतोय ते टॉक्सिक असतो बॉडीमध्ये. म्हणजे त्याला बॉडी म्हणजे बाहेर फेकावा लागतो. म्हणजे थोडा वेळासाठीच असतो त्या बॉडीमध्ये आणि मग बॉडीला हे बाहेर फेकावा लागतो. प्लांट्स मध्ये आणि ईस्ट मध्ये कसं होतं एरोबिक रेस्पिरेशन बघा. ग्लुकोज बनतो इथेनॉल आणि कार्बन डायऑक्साईड. ईस्ट आहे ते कार्बन फर्मेंटेशन करतो आणि तेव्हा कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉल रेडी होतो. कार्बन डायऑक्साईड ब्रेड मध्ये नरमी आणतो. तो नरम होतोय ब्रेड कार्बन डायऑक्साईड मुळे, जे त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड बनते म्हणून. आणि अल्कोहोल बनतो बियर आणि वाईन बनवण्यासाठी. आपण हे कमर्शियलाइज पण ईस्ट करू शकतो, म्हणून ईस्टला वापर केला जातात खूप सारे इंडस्ट्रीमध्ये हे सगळ्या बनवण्यासाठी. सगळ्यांना कळलं? हो मॅम, कळालं. हो मॅम. ओके. काही डाऊट आहे? नो मॅम. तर मला हे सगळ्यांच्या रिव्हिजन पाहिजे. आता तुम्हाला सगळ्यांना नीट प्रकारे कळलं आहे का ग्लायकोलायसिस काय असतं, क्रेब्स सायकल काय असतं आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन काय असतं. आता हे सगळं चेन एरोबिक रेस्पिरेशन मध्ये असतं की एनारोबिक रेस्पिरेशन मध्ये असतो? ग्लायकोलायसिस, कोणतं चेन? ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन एनारोबिक रेस्पिरेशन मध्ये असतो मॅम की एनारोबिक रेस्पिरेशन मध्ये असतो. एनारोबिक असतो की एरोबिक असतो? सांगा, नीट सांगा. एनारोबिक. एनारोबिक म्हणजे तिकडे ऑक्सिजन रोबिक नसतं. मॅम, तिकडे रोबिक. एरोबिक. ऑक्सिजन मॅम. हो, ऑक्सिजन जेव्हा तिकडं असतं हे असतं. आणि एनारोबिक मध्ये काय असतो? फक्त ग्लायकोलायसिस आणि फर्मेंटेशन. कळलं? सगळ्यांना हो कळलं ना? मॅम, कळालं. हो मॅम. ओके. मला याचं रिव्हिजन पाहिजे. नेक्स्ट लेक्चर मध्ये मी कोणाची ऐकणार नाही. म्हणजे तुम्ही पाठ नाही करून आलं तर मी लेक्चर सोडून जाणार आहे. हे आता तुमच्या हातीत आहे, तुम्ही काय करणार. नाही मॅम, पाठ करून येऊ. ओके. थँक्यू. सगळ्यांनी रिव्हिजन करा, पाठ करा. आजचं आपल्या लेक्चर इथं संपत आहे आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट. आपली पढाई चालू रखा. कुठे थंड होऊ नको तुमची स्पिरिट. कळलं सगळ्यांना? ओके मॅम, थँक्यू. बाय. बाय. थँक्यू. बाय मॅम, थँक्यू. बाय मॅम. बाय. थँक्यू. बाय मॅम. बाय.